नमस्कार मंडळी, मी शैलेंद्र ठेकार आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे तो असा आहे, शिल्लक कंसामध्ये शिल्लक सेनेसमोरील आव्हाने. आजचा विषय या पद्धतीनं घ्यायचं कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्या शपथेबरोबर सेनेसमोर अनेक आव्हानांना त्यांनी जन्म दिला. आता ही आव्हानं कुठली? 4 मुद्द्यांच्या आधारे आपण हा व्हिडिओ करतोय. मुद्दा क्रमांक 1 कायदेशीर प्रक्रिया, मुद्दा क्रमांक 2 भावनिक आव्हान, मुद्दा क्रमांक 3 भाजपची खेळी आणि मुद्दा क्रमांक 4 शिवसेनेमध्ये सध्या असलेली निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या लोकांची वानवा. अशा 4 मुद्द्यांच्या आधारे आपण हा व्हिडिओ करतोय. यातला पहिला मुद्दा आहे तो अत्यंत क्लिष्ट आहे आणि त्याचं उत्तर लगेचच कुणाकडे आहे का तर तुमच्या माझ्याकडे सोडा तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पण नाही. आणि तो मुद्दा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया. एकनाथ शिंदे शिवसेनेतनं बाहेर पडले, स्वतःबरोबर 2/3 बहुमत घेऊन बाहेर पडले आणि त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्याबरोबर जी आहे तीच शिवसेना आहे. शिवसेनेमध्ये आतापर्यंत 5 बंड झाली, पण त्या बंडामध्ये आजपर्यंत लोक बाहेर गेली, पण बाहेर गेलेल्या लोकांनी कधीही असं म्हणलं नाही की मी म्हणजे शिवसेना किंवा माझा गट म्हणजे शिवसेना. ही एक वेगळीच परिस्थिती शिवसेनेसमोर उभी राहिलेली आहे. आता शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाची की एकनाथ शिंदेची याच्यावरती कायदेशीर खल सुरू आहे आणि ती कायदेशीर लढाई जी आहे ती कुठपर्यंत चालेल हे काही सांगता येत नाही. जुने काही दाखले आपण पाहिले तर असं लक्षात येतं की डिस्क्वालिफिकेशनची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खूप वेळ चालणारी किंवा प्रदीर्घ चालणारी ती प्रक्रिया असा एकंदर अंदाज यामध्ये मानला जाऊ शकतो. त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशन 11 तारखेला जे सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे तेव्हा होईल का वगैरे असं कोणीच सांगू शकत नाही. कदाचित ही 2.5 वर्षाची टर्म त्याच्यामध्ये निघूनही जाऊ शकते. आता आपण शिवसेनेसमोरच्या किंवा शिल्लक सेनेसमोरच्या दुसऱ्या आव्हानाकडे आपण येऊया. पहिलं आव्हान आपण बघितलं की कायदेशीर लढाई. दुसरं आव्हान आहे की भावनात्मक राजकारण. आता आपण पाहूया, शिवसेना हा पक्ष भावनिक आवाहनांवरती चालणारा पक्ष आहे. मग कधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदेश, कधी मराठीचं आवाहन, कधी हिंदुत्वाचं आवाहन, अशा भावनिक आवाहनांवरती चालणारा हा पक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी ही नस ओळखली आणि त्यांनी फ्लोअर टेस्टपर्यंत जाण्यापेक्षा राजीनामा देणं पसंत केलं आणि एक फेसबुक लाईव्ह केलं आणि त्या फेसबुक लाईव्हमधनं त्यांनी भावनिक आवाहन शिवसैनिकांना केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र, त्याच्याशी गद्दारी केली जाते, शिवसेनेशी गद्दारी केली जाते, असा त्या सगळा फेसबुक लाईव्हचा किंवा त्या संबोधनाचा अर्थ होता. शिवसेनेमध्ये आजपर्यंत 5 बंड झाली. ती कुठली? तर छगन भुजबळ साहेब बाहेर पडले, गणेश नाईक बाहेर पडले, त्याच्यानंतर नारायण राणे बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले आणि शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड म्हणजे आत्ताचं जे एकनाथ शिंदेंनी केलं. पण ती 4 बंड आणि हे 5वं बंड याच्यातला फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. त्यातला फरक असा आहे की मागची जी 4 बंड झाली तेव्हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि हे पहिलंच मोठं बंड आहे किंवा सगळ्यात मोठं बंड आहे की जे बाळासाहेबांच्या हयातीनंतर शिवसेनेमध्ये होत आहे. दुसरा यातला मुद्दा असा की शिवसेनेमधली झालेली जी बंड आहेत, आपण जो म्हणतोय की शिवसेना हा भावनिक आवाहनांवरती चालणारा पक्ष आहे, तर त्याची उदाहरणं काय काय तर ही बंड झाली तेव्हा नेत्यांच्या मागं शिवसैनिक गेला नाही, तर तो शिवसेनेसोबत राहिला आणि म्हणूनसाठी छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, गणेश नाईक असतील यांच्या बरोबर गेलेल्यांना आणि यांना म्हणावं तितकं राजकीय यश मिळालं नाही. हे बंड जे आहे या बंडातला फरक असा आहे की पूर्वीची लोक शिवसेना सोडून दुसरीकडे गेली, पण ही लोक म्हणतात की आम्ही ज्यांनी बंड केलंय त्यांनी शिवसेनेसाठी बंड केलंय आणि आम्ही म्हणूनच शिवसेना आहोत, आम्ही बंडखोर नाही आहोत, तर आम्ही म्हणजेच शिवसेना आहोत. 5 बंड जी एकूण झाली त्यातल्या 4 बंडांमधला आणि हे आत्ताचं जे एकनाथ शिंदेंनी जो बंडाचा झेंडा उगारलाय त्यातला फरक आहे तो हा या पद्धतीचा आहे. भावनिक आव्हानांवरती चालणारा हा पक्ष, त्या पक्षातला कार्यकर्ता कधीही नेत्यांच्या मागे जात नाही असं म्हणलं जातं. त्याच्यामुळे 4 बंड अयशस्वी झाली, पण 5वं बंड जे आहे ते यशस्वी होताना दिसतंय आणि ते सगळ्यात मोठं आव्हान आत्ता शिल्लक सेनेसमोरचं आहे. आता एकनाथ शिंदेचं जे बंड आहे ते आव्हानात्मक काय तर त्याचं द्योतक काय तर उद्धव ठाकरेंनी जी भावनात्मक नस पकडली होती शिवसैनिकांची ती विधानसभेमध्ये जोपर्यंत
एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहत नाही तोपर्यंत अस्तित्वात होती किंवा त्याचा प्रभाव अस्तित्वात होता. मी गेल्या 2 दिवसामध्ये काही शिवसैनिकांशी बोलतो, काही जुन्या शिवसैनिकांशी बोलतो, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये असं आलं की उद्धव ठाकरे म्हणले ते बरोबर आहे, ते पटलं, पण एकनाथ शिंदे साहेब तरी कुठे चुकीचं बोलतायत. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब विधानसभेमध्ये बोलायला उभे राहिले आणि बोलायला उभे राहिल्यानंतर त्यांनी जी त्यांची बाजू मांडली किंवा त्यांचं मन जे व्यक्त केलं, त्यांचा ॲपिरियन्स जो होता तो एका सामान्य शिवसैनिकाचा, तो एका रस्त्यावरती संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकाचा होता. त्यांनी निर्मळपणे स्वतःचं मन व्यक्त केलं किंवा तसं भासवलं आणि ते अपील झालं का, तर असं वाटतंय की ते अपील झालं. उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त भावनिक अपील होणारं जर कुणाचं भाषण असेल तर मला असं वाटतं की ते एकनाथ शिंदेंचं होतं, असं मी म्हणत नाही, ते काही शिवसैनिकांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं. आता हे आपण म्हणतो ते सप्रमाण सिद्ध कसं होतं, तर लक्षात घ्या, जी 4 बंड झाली आजपर्यंत त्याच्यामध्ये सगळ्यांना, म्हणजे राज ठाकरेंचे का अपवाद सोडू, पण राज ठाकरेंना सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी ठाकरी शैलीमध्ये अनेकदा फटकारलं. अन्य जी 3 बंड झाली, म्हणजे गणेश नाईक असतील, छगन भुजबळ असतील किंवा नारायण राणे असतील, तर या सगळ्यांना शिवसैनिकांनी रस्त्यावरती फिरणं मुश्किल केलं होतं. एवढा जबरदस्त संघर्ष झाला. छगन भुजबळांच्या बाबतीत तर जास्तच झाला, बाकी नंतर तो कमी होता पण झाला. एकनाथ शिंदेंचं जे भाषण आहे ते जास्त अपिलिंग होतं शिवसैनिकांना भावनिक दृष्ट्या. ते का, तर शिंदे साहेबांबरोबरचे जे बंडखोर आमदार आहेत, ज्यांना शिवसेना शिल्लक असलेली शिवसेना गद्दार म्हणते, ते आता त्यांच्या मतदारसंघामध्ये परतायला सुरुवात झाली आहे. हे जर आधीची सेना असती किंवा आधीचं एखादं बंड असतं तर त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये उग्र विरोध झाला असता, जी अपेक्षा संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती, पण तसा कुठलाही विरोध या आमदारांना होताना दिसत नाही. म्हणूनसाठी आपण म्हणतो की हे बंड यशस्वी होताना दिसतं, कारण का या बंडाबरोबर सामान्य शिवसैनिक जो कधीही ठाकरे घराण्याच्या आदेशाच्या बाहेर गेला नाही, तो सामान्य शिवसैनिक आज शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटाच्या बाजूने जातोय. तर हे दुसरं मोठं आव्हान शिवसेनेसमोरचं आहे. तिसरं आव्हान म्हणजे या आव्हानाचा उल्लेख केल्याशिवाय शिवसेनेची आव्हानाची मालिकाच पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे भाजपची खेळी. भाजपनी जी खेळी केली त्याचा जरा अन्वयार्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करू. भाजपने काय केलं की स्वतःचे 105 आमदार, अपक्ष 10 असं 115चं संख्याबळ त्यांच्याकडे होतं, पण तरी पण त्यांनी 40 सेनेतले आमदार फोडून बाहेर निघालेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं. का केलं? सेनेच्या भावनिक राजकारणाची नस भारतीय जनता पार्टीने पण ओळखली आणि त्यांनी शिवसैनिकांना, सामान्य शिवसैनिकांना एक संदेश दिला की बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं की रस्त्यावरती संघर्ष करणाऱ्या शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री बनवेल, ते स्वप्न बाळासाहेबांच्या पुत्राला पूर्ण करता नाही आलं, पण भारतीय जनता पार्टीनं ते स्वप्न पूर्ण केलं. असा एक संदेश पूर्ण महाराष्ट्रभरातल्या शिवसैनिकांना भारतीय जनता पार्टीने दिला. दुसरं त्यातलं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिवसैनिकांना दुसरा संदेश असा दिला, हे सरकार जे अस्तित्वात आलंय हे भारतीय जनता पार्टीचं नाहीच आहे, तर तुमच्यातलाच एक सामान्य रस्त्यावरती संघर्ष करणारा जो शिवसैनिक आहे तो आता मुख्यमंत्रीपदी बसलाय आणि हे सरकार तुमचं सरकार आहे. हा संदेश पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांपर्यंत भारतीय जनता पार्टीने दिला. एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते बोलण्यासाठी फार प्रसिद्ध नाही आहेत, तर ऐकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सामान्य शिवसैनिक त्यांच्यापर्यंत अगदी सहजतेनं पोहोचू शकतो ॲज कम्पेअर टू उद्धव ठाकरे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने एक संदेश सामान्य शिवसैनिकांना दिलाय की तुम्ही या, हे तुमचं सरकार आहे आणि तुमचाच माणूस आम्ही मुख्यमंत्री केलेला आहे. आणि त्याचा अपेक्षित परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रभर दिसतोय. बंडखोर आमदार जे त्यांच्या मतदारसंघात जात आहेत त्यांना कुठेही मोठा विरोध होताना दिसत नाहीये. तर हे तिसरं मोठं आव्हान शिल्लक सेनेसमोरचं आहे. आता यातल्या चौथ्या आव्हानाकडे आपण येऊ आणि ते चौथं आव्हान असं आहे की स्ट्रॅटर्जी करणं हा एक भाग झाला, पण प्रत्यक्ष मैदानावरती उतरून संघर्ष करून निवडणूक जिंकणं हे अत्यंत कसबाचं काम आहे. हे प्रत्येकाला जमतं असं नाही, पण शिवसेनेसमोर एक मोठं आव्हान असं आहे. शिवसेनेच्या निवडून आलेल्या 56 आमदारांपैकी आज 40 आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे गेलेले. त्याच्यामुळे या 40 मतदारसंघामध्ये शिवसेनेला आता शून्यापासून पुन्हा सुरुवात करावी लागणार आहे. जेव्हा केव्हा मध्यावधी लागेल, म्हणजे मध्यावधीच्या दबोक्त्या केल्या जात आहेत
की आज मध्यावधी घ्या, मग आम्ही दाखवतो वगैरे वगैरे. पण शिवसेनेच्या नेतृत्वाला देखील माहिती आहे की आपल्यासमोर आव्हान किती मोठं आहे, की 40 मतदारसंघांमध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे ती शून्यापासून आहे. आता हे सगळे आमदार जे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले, तर त्यातले मुख्यत्वे आमदार जे बघितले आपण, तर ते स्वतःच्या करिश्म्यावरती निवडून आलेले आमदार आहेत. किती टर्म? तर 4-4 टर्म, 5-5 टर्म निवडून आलेले आमदार आहेत. मग त्याच्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे असतील, संदीपान भुमरे असतील, दादा भुसे असतील, गुलाबराव पाटील असतील, अनेक आमदार आहेत. पण त्याच जोडीनं जे नवखे आमदार निवडून आले, मग त्याच्यामध्ये काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेलवाले शहाजी बापू पाटील असतील, त्यांनी तर काही दिवसांपूर्वी असं वक्तव्य केलं होतं, माझ्या मतदारसंघात सेनेची फक्त 1100 मतं आहे, मी तर निवडूनच भाजपमुळे आलो. आता आशांची संख्या किती आहे? तर आशांची संख्या जास्त आहे. आणि जे शिवसेनेबरोबर राहिलेले तर त्यांच्याकडे जर एकदा नजर टाकली तर असं लक्षात येतं की ते पक्षाच्या करिश्म्यावरती निवडून आलेले जास्त आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेसमोर हे चौथं तगडं मोठं आव्हान आहे की त्यांना पुन्हा शून्यापासून पक्षाची बांधणी करावी लागेल. आता शिवसेनेचं जे नेतृत्व आहे, मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील आणि अन्य लोक की जी आता दौरे करायला त्यांनी सुरुवात केली आहे, पक्ष बांधणी करायला सुरुवात केली आहे. स्वतः उद्धव ठाकरे असं म्हणले की मी आता शिवसेना भवनामध्ये बसायला सुरुवात करणार आहे. पण हे थोडं आधीच केलं असतं तर फार बरं नसतं का झालं? असो, तो काही आपला प्रश्न नाही. या प्रयत्नासाठी आपल्या शिवसेनेला शुभेच्छाच आहेत. पण हे प्रयत्न आता वराती मागणं घोडं झालंय का? तर त्याचा पण विचार शिवसेनेच्या नेतृत्वानं करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.